नमस्कार. आज मी करणार आहे मराठवाड्यात केले जाणारे धपाटे. पण या धपाट्यामध्ये मी हिरवा दुधी भोपळा घालणार आहे. त्यानुसार हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे ह्याचे एक वाटण, 2 कप गहू पीठ, 1 कपला थोडंसं कमी बेसन आणि 1 कप ओट्सचं पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि आपण केलेलं मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण, 2 चमचे हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड हे सर्व घालून ते एकजीव करायचं. त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण घालणार किसलेला दुधी आणि मग मी इकडे माझ्या कणिक मळायच्या मशीनमध्ये हे चांगलं मळून घेतलं आणि मी इकडे घेतला आहे सॉफ्ट असा कॉटनचा रुमाल. मी हे उपकरण वापरत आहे आणि त्यावर हे अलगद असे भाकरी थापल्यासारखं थापून घ्यायचं. मध्यभागी आणि तिन्ही साईडला छिद्र करायचे आणि हा रुमाल अलगद असा तापलेल्या तव्यावर टाकायचा आणि पाणी लावून हा कपडा बाजूला करायचा आणि तेल लावून हे सर्व धपाटे भाजून घ्यायचे. अशाच प्रकारे आपण तीळ लावूनही धपाटे करू शकतो. कपड्यावर सुरुवातीला तीळ टाकून घ्यायचे, त्यावर हे धपाट्याचं पीठ ठेवायचं आणि पाण्याचा हात लावून हे धपाटे हळूहळू थापत जायचे. हे धपाटे तुम्ही जाड आणि पातळ दोन्ही प्रकारे करू शकता. ओट्सचं पावडर टाकल्यामुळे हे थोडेसे खरपूस होतात. गरम गरम हे धपाटे अगदी चविष्ट लागतात. हे धपाटे तुम्ही दही, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, मिरचीचा खरडा यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.